तर या युद्धाचे परिणाम देशात जाणवू लागलेले आहेत। देशात गॅस पुरवठा ठप्प झालाय। देशभरात एस्मा कायदा लागू करण्यात येणार आहे। औद्योगिक क्षेत्रासाठी कोटा पद्धत लागू करण्यात आली आहे। केंद्र सरकारने 9 मार्च 2026 रोजी नैसर्गिक वायू आदेश लागू केला। याद्वारे देशातील गॅस वितरणावर नियंत्रण आणण्यात आलंय। या नवीन नियमानुसार आता घरगुती वापराचा पाईप गॅस, वाहनांसाठीचा सीएनजी आणि एलपीजी उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यांना गेल्या 6 महिन्यांच्या सरासरीच्या 100% पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारने विशेष तरतुदी केल्या आहेत। काय आहे ही नियमावली पाहूया एकदा। घरगुती वापराचा पाईप गॅस, सीएनजी, एलपीजी 100% पुरवठा। चहा उद्योग, शहर गॅस वितरण नेटवर्कशी जोडलेल्या औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रांना 80% पुरवठा। खत निर्मिती कारखान्यांना 70% गॅस पुरवठा। तेल शुद्धीकरण कारखान्यांना 65% गॅस पुरवठा। ओएनजीसी, गेल, रिलायन्स कंपन्यांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पांना पूर्णतः किंवा अंशतः गॅस पुरवठा। ज्या उद्योगांना गॅस दिला जाईल त्यांना तो पुन्हा विकण्यास सक्त मनाई असेल। एकूणच पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका भारतातल्या सर्वसामान्यांनाही बसतोय। सरकारने घरगुती गॅस बुकिंगबाबत नवा नियम केलाय। ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यानंतर 24 दिवस वाट पाहावी लागेल, कारण एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनीच दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे। गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर 15 दिवसांवरून 21 दिवस केलं होतं। मात्र हा कालावधी आता आणखी वाढवून 25 दिवसांवर करण्यात आलाय। आखाती देशांतील युद्धामुळे इतर देशांसह आता भारतातही परिणाम पाहायला मिळत आहेत। गॅसच्या बाबतीत जी सध्या परिस्थिती सुरू आहे ती 3 ते 4 दिवसात निवळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय, कारण केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। खाद्यतेलांच्या किमती जर कोणी वाढवल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सध्या ज्या पद्धतीनं आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे त्याचे परिणाम आता भारतातही दिसू लागलेले आहेत। गॅस सिलेंडरच्या बाबतीत आज 20% हॉटेल्स बंद आहेत अशा पद्धतीचं आहार संघटनेकडनं सांगितलं। काय वस्तुस्थिती राज्यात आहे? आणि केंद्र शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचं आपण पालन करतोय आणि संपूर्ण देशभरामध्ये कमर्शियल युसेजचे जे सिलेंडर आहेत त्याचं सप्लाय सध्या थांबवा असे आदेश आहेत आणि त्या आदेशाचं आपण पालन करतोय। परंतु घरगुती वापराकरता कुठली बंधनं नाहीत किंवा कुठली तिथे बंदी नाही। घरगुती वापराकरता सिलेंडरला आपण जे सप्लाय आपण चालू ठेवलेला आहे। अनेकांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे। सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक ज्या ठिकाणी गॅस सेंटर आहेत त्या ठिकाणी लोक रांगा लावून थांबलेले आहेत। कुठेतरी ही परिस्थिती चिघळू शकते, त्याबाबतीत काय लोकांना नेमकं आव्हान कराल शासन म्हणून? एकच आवाहन करेन की आपल्याला घरगुती वापराकरता कुठलीही बंदी नाही। आपल्याला तुमच्या घरामधल्या असल्या स्वयंपाकाकरता जे काही तुम्हाला आवश्यक तिथे गॅस आहे त्याची सप्लाय 100% चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि प्रायोरिटी आपण त्यालाच दिलेली आहे आणि केंद्र शासनाच्या मार्फत जे काही प्रयत्न चालू आहेत मला वाटतं ही परिस्थिती लवकरच निवळेल देखील। त्यामुळे हा जो सप्लाय हा लवकरच चालू देखील होईल। अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न, जसं गॅसचा प्रश्न आहे तसंच पद्धतीनं खाद्यतेलांच्या बाबतीत सुद्धा अनेक व्यापाऱ्यांकडनं खाद्यतेलांच्या किमती ह्या वाढीव केलेल्या आहेत। या दुकानदारांवरती काही कारवाई केली जाणार आहे का सरकारकडनं? नियमबाह्य जर का कोणी ह्या परिस्थितीचा गैरफायदा कोणी उचलत असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई ही करण्यात येईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गॅस सिलेंडरच्या बाबतीत ही परिस्थिती येणाऱ्या 2-3 दिवसात निवळेल। मात्र त्याच्या बाबतीत ज्या केंद्र सरकारकडनं गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच दृष्टीनं सगळं कामकाज सुरू आहे अशा पद्धतीची माहिती योगेश कदम यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। तर गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। यावरूनच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जेवणासाठी गॅस मिळत नसेल तर आता चूल पेटवावी लागणार की काय, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे। मला वाटतं केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी
आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले, परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार? आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स. दुसरीकडे तेल आणि गॅसच्या मुद्द्यावरून रशिया आणि युरोपीय देश आमने सामने आलेत. युरोपचा गॅस आणि तेल पुरवठ्याचा आढावा घेण्याचे आदेश पुतीन यांनी दिलेले आहेत. युरोपीय युनियन रशियावर आणखी निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. युरोपच्या निर्णयाआधीच आता पुतीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा भारतातल्या उद्योगांवरही मोठा परिणाम झालाय. नाशिकमध्ये एलपीजी पीएनजी एमएनजीएलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. तर एमजीएल कडून 40% वापर कमी करण्याच्या सूचना उद्योजकांना देण्यात आल्या आहेत. अंबड सातपूर येथील 100हून अधिक कंपन्यांकडे एक दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. तर गॅस पुरवठादारांकडून अनिश्चित काळापर्यंत पुरवठा होऊ शकणार नाही असे अधिकृत मेल उद्योजकांना पाठवण्यात आले. आम्हाला आता जे आमचे पुरवठादार आहे एमएनजीएल यांनी आम्हाला मेल पाठवला आहे. अनिश्चित काळासाठी पुढचा पुरवठा हा खंडित होऊ शकतो किंवा दुसरीकडनं त्यांना जर अरेंजमेंट करायला लागली तर त्याची कॉस्ट वाढू शकते. आता आम्हाला त्यांनी एक मेल आजच प्राप्त झालेला आहे. त्या व्यतिरिक्त बीपीसीएल एचपीसीएल जे काही एलपीजी फिलिंग करणारे मॅन्युफॅक्चरर आहे, जे सप्लायर आहेत, तर त्यांनी पण जे घरगुती वापर सोडून बाकीचे जे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल जे सिलेंडर आहे त्याचं फिलिंग बंद केलं गेल्या 4 दिवसापासून. त्यामुळे आतापर्यंत जे पाईपलाईन मध्ये सिलेंडर होते ते मिळत आहे. आता एखाद्या दिवसानंतर तो पुरवठा पण पूर्ण बंद होणार आहे. व्यावसायिकांना एक मोठा संकट उभं राहिलेलं असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडर बाबतही काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सध्या नागरिकांना पंढरपूरमध्ये कसरत करावी लागते. गॅसच्या तुटवड्यामुळे घरपोच गॅस सेवा मिळत नाहीये. तर अशातच नागरिकांनी रांगा लावून गॅस खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रशासनाकडून गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही घरात चूल बंद होऊ नये, घरातला गॅस चालू राहावा त्यासाठी रांगा लावून लोक गॅस खरेदी करतायत. पंढरपूरच्या गॅस गोडाऊन इथून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅस भरण्याकडे सध्या नागरिकांचा कल असलेला दिसून येतोय. आपण आहोत सध्या पंढरपूरमध्ये. नागरिक या ठिकाणी थेट रांगा लावून गॅस घेण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय. एरवी घरपोच गॅस मिळणारे नागरिक आज मात्र गॅस घेण्यासाठी रांगा लावलेले पाहायला मिळत आहेत. इंधनाचा तुटवडा आहे, गॅसचे दर वाढलेले आहेत. महिन्याला एकच सिलेंडर हे आता शासनाच्या निर्देशानुसार दिले जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हॉटेल चालक जे आहेत त्यांना मात्र गॅस मिळणार नाही. गॅसचा काळाबाजार होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असं जरी असलं तरी घरात मात्र इंधनाचा तुटवडा होऊ नये, घरगुती अन्न वस्त्र निवाऱ्याची ज्या मूलभूत गरजा आहेत यामध्ये चूल बंद पडू नये याची काळजी प्रत्येक नागरिक घेतोय. आणि यासाठीच मोठ्या प्रमाणावर इथं आपल्यासोबत आहे. काय सध्या गॅसची परिस्थिती काय? आता इराण इस्रायलच्या युद्धामध्ये लोकांना असं वाटायला लागलं की आता इथून पुढे गॅस मिळणारच नाही आपल्याला. आपल्या घरातली चूल बंद पडेल. त्यामुळं लोक जरी आवश्यकता नसली तरी सुद्धा गर्दी करायला लागलेली आहेत. प्रत्येक घरी एक जरी गॅस शिल्लक असला तरी येऊन रांगा लावून गर्दी करून गॅस घ्यायला येत होता का? घरी येत होता? एरवी गॅस घ्यायला येत नव्हतोच, घरी येत होती रांग. म्हणजे घरी गॅसची गाडी यायची आणि गॅस देऊन जायची. पण आता घरापर्यंत गॅसची टाकी सुद्धा येत नाहीये. घरापर्यंत गॅसची टाकी येत नाही, त्यामुळे थेट गॅस गोडाऊनला येऊन गॅस घ्यायची परिस्थिती आली. काय सध्या गॅस घ्यायला थेट घेताय? गॅस हा घरी काही आला नाही त्यामुळे इथे येऊन घ्यायला लागला. आता गॅस घरी आला नाही. बर, त्यामुळे इथे येऊन स्वतः बुकिंग गॅसचा तुटवडा होईल युद्धामुळे? काय सांगता येते आता युद्धात काय होईल काय सांगता येत नाही ना. गॅसचे दरही वाढले. दर वाढले की 60 रुपयांनी दर वाढवले की शासनाने. काय केलं? कमी केलं पाहिजे. कमी करायला पाहिजे ना. सगळं गणितच कोलमडतंय शासनाच्या ह्याच्यावर. घरगुती बजेट सगळं कोलमडतंय, गणित कोलमडतंय. त्यामुळे गॅस दरावर नियंत्रण आणलं पाहिजे. घरी गॅस मिळत नाही, या एरवी घरी येत होता, मात्र आज गॅस घेण्याची धडपड जी आहे ती पंढरपूरमध्ये नागरिकांमध्ये होताना दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भारतीयांना महागाईचे चटकेही बसले. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी या शहरातील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनाही सिलेंडर दुकानदाराकडून सिलेंडर नाकारला जात असल्यानं मोठा फटका बसतोय. व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार की काय असाही प्रश्न उपस्थित झालाय. या सर्व बाबींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या वाढत्या संघर्षामुळे आता भारतीयांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे. गॅस सिलेंडरचे भाव तर वाढलेलेच आहेत, परंतु आता व्यावसायिकांना सुद्धा सिलेंडर मिळणार नाही. त्यामुळे आता व्यावसायिकांचे सुद्धा धाबे जाणवलेले आहे की नेमका आपण व्यवसाय करायचा तो कसा. आपल्यासोबत काही व्यावसायिक आपण त्याच्याकडून जाणून घेऊ, ते काय सांगणार, काय सांगाल? नमस्कार. सध्या केंद्रामधून तर अशी माहिती आहे की 2 आठवडे आपल्याकडे कोणता पुरवठा बंद होणार नाही. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आता जे आम्ही माहिती घेतली त्यानुसार असं कळलं की कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेला आहे. तर हा स्थगित केलेला पुरवठा जो आहे तर मग व्यावसायिकांनी करायचं का, त्यांनी आपला उदरनिर्वाह करायचा कसा, मग त्यांच्याकडे कोणती उपाययोजना केली आहे त्यासाठी. आणि तुम्ही परवानगी देत नाही, कमर्शियल सिलेंडर वापरा, डोमेस्टिक वापरू नका, मग गाड्या जाळू नका, धूर होते, प्रदूषण होते, त्याचाही तुम्ही मुद्दा उचलता. मग तशा परिस्थितीमध्ये व्यवसायाने करायचं का, तुम्हीच सांगायचं. मला एक सांगा, समजा केंद्राने जर पूर्णपणे बंदी जर केली उदाहरणार्थ आणि तुम्हाला जर सिलेंडर मिळाले नाही तर तुम्ही त्याच्यावर काय उपाय करणार? उपाय काय याचा, मग त्याच्यावर गाड्या जाळावं लागेल, दुसरा उपाय काहीच नाही. बंद करावं लागेल, त्यावेळेला बंद करावं लागेल. आणि त्या हॉटेल व्यवसाय जर बंद झाला तर एका हॉटेल व्यवसायाच्या पाठीमागे कमीत कमी 10 ते 12 कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतो. मग त्यांचं काय करायचं, त्यांनी कुठं जायचं? उपासमारीची पाळी येईल. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक होते, त्यांचं म्हणणं असं आहे की सिलेंडर जर बंद झाले तर उद्योग बंद करावा लागेल आणि या उद्योगावर जे 10 ते 20 कामगार त्यांचे काम करतात, त्यांचं पोट त्याच्यावर भरते, त्यांना सुद्धा बंद व्हायची वेळ येणार, म्हणजे एकंदरीत उपासमारीची पाळी येणार असं त्यांचं म्हणणं आहे. एनडीटीव्ही मराठी करता. दुसरीकडे नागपूरमध्ये कपडे प्रेस करणाऱ्या दुकानदारांनाही कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे. अनेक दुकानदारांनी कपडे प्रेस करण्यासाठी घरातले सिलेंडर वापरायला सुरुवात केली आहे. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचे चटके भारतात जाणवायला लागलेले आहेत. विशेषतः गॅस पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच गॅसच्या आधारावर जे दुकानदार कपडे प्रेस करतात त्यांच्याही उद्योगांना या युद्धाचा फटका बसताना दिसतो आहे. यानंतर बातमी युद्धातून. बहरीनवर इराणने हल्ले कायम ठेवलेले आहेत. अमेरिकन सैनिकांच्या वसाहती इराणच्या टार्गेटवर आहेत. एका उंच इमारतीवर इराणनं हल्ले केले, यात एक महिला मृत्युमुखी पडलेली आहे. इराणकडून आखाती देशातील अमेरिकन तळांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच अमेरिकन सैनिकांच्या वसाहती सुद्धा आता इराणच्या टार्गेटवर आलेल्या आहेत. एका उंच इमारतीवर इराणनं हल्ले केले, त्यात एक महिला मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आहे. पूरी बिल्डिंग में आग लग गई है, पूरी बिल्डिंग में. अल्लाह. दुसरीकडे